म्हणजे कमीत कमी 6-7 ट्रक चालकांकडून आणि बस चालकांकडून दंड चलन आकारण्यात येत असल्यामुळे ट्रक चालकांनी बंद पुकारलेला आहे. हा बंद शहरापुरता नसून तर राज्यात हा बंद असणार आहे. आपण माझ्या मागे पाहू शकतो, हा ट्रक टर्मिनल आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रक ह्या उभ्या आहेत. याबद्दलचा प्रस्ताव शासनाकडे ट्रक चालकांनी दिला होता, मात्र याची मान्यता किंवा बैठक घेण्यात आलेली नाही आहे. मात्र याच्यावरती काही ठोस निर्णय होत नाही आणि ट्रक चालकांना चलनाचा मोठा फटका बसतो आहे. याकरिता हा बंद पुकारण्यात आलेला आहे. यामुळे मालवाहतूक असेल किंवा शेतकऱ्यांचे भाजीपाला असतील याच्यामध्ये वाहतूक करण्यात मोठा फटका देखील बसू शकतो. मात्र हा निर्णय का घेण्यात आला आणि काय याच्यामागचं तुम्ही बैठक लावली होती आणि काय प्रामुख्याने मागणी केली होती? बेसिकली हा जो राज्यातला आमची जी लोक आहेत ती उपोषणाला 16 तारखेपासून बसली होती मुंबईला. ह्याच्यामध्ये असा ठोस काय तोडगा गेला नाही. मंत्री महोदय 2 मंत्री महोदयांवर मिटिंग झाली, परंतु मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग झाली नाही. त्यामुळं वाहतूकदारांनी स्वेच्छेने 1 तारखेच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात ट्रक, टेम्पो, ट्रेलर या सर्व आमच्या वाहतूकदाराच्या संघटनांनी बंद पुकारला होता. आणि ह्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यापैकी चलनाची जी दंडवसुली आहे ती थांबवावी. यापूर्वीचे जे अन्यायकारक चलनाचे दंड लावलेत ते माफ करावेत. प्रवेश बंदीच्या बाबतीत आहे आणि क्लीनरची सक्ती याबाबत आहे. आता माझ्याबरोबर सहकारी आहेत आमचे बस ओनरचे, त्यांनी बसवाल्यांची भूमिका ते जाहीर करतील. बसवाल्यांबाबत काय केलं तुम्ही, काय भूमिका घेतली? बससाठी आम्ही पिकअप पार्किंग प्लेसेस उपलब्ध करून द्या म्हणून सरकारचं हे धोरण आहे. GR काढलेलं 2002-2012मध्ये, पण कुठेही पार्किंग प्लेसेस पिकअप पॉईंट्स उपलब्ध करून दिलेलं नाही आहेत. मग बस कुठं थांबली पिकअपसाठी की त्याचं चलन असं 10-12 हजार रुपयाचं एका वेळचं चलन आहे. त्याच्यामुळं बसवाल्यांनी असं ठरवलं की आपण स्वतःहूनच बंदमध्ये सहभागी होऊ, कारण गाड्या चालवून पैसे मिळत नाही आहेत. पण हा तुमचा बंद हा फक्त शहरापुरता मर्यादित असणार आहे का राज्यांमध्ये असणार आहे? विविध कोणत्या संघटना तुमच्यावर जोडल्या गेलेल्या आहेत? तर आत्ता तर महाराष्ट्र आमचे मुंबईची जी संघटना आहे ते 6 तारखेपासून संपामध्ये सहभागी होत आहे. पण आम्ही पुण्यात जो त्रास होतो त्यासाठी 3च्या मध्यरात्रीपासून आम्ही सहभागी होतो आहे. 1200 बसेस पुण्यात येतात. त्या सगळ्या लक्झरी बसेस अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ते 3 तारखेपासून सगळ्यांचे चार्ट बंद करण्यात आलेले आहेत. बरं, काय आता ह्यामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे आणि हा बंदचं स्वरूप कसं असतं? सध्या काय झालेलं आहे, वाहतूकदार हा आंदोलनामध्ये स्वइच्छेने सहभागी झालेला आहे. त्यांना कोणाला सांगायची गरज नाही. आज अशी परिस्थिती आहे की त्या वाहतूकदाराला जर काय त्याचं भागत नसेल तर त्यांना स्वइच्छेने हा बंद केलेला आहे. आताच हे बघा, मी पुणे शहराच्या मार्केट यार्डमध्ये उभा आहे. पुणे आयुक्त पोलीस कमिशनरनी पुणे येण्यासाठी ह्या वाहनांना बंदी घातलेली आहे 24 तास. मग ह्या वाहनांनी आत यायचं कसं? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये भाजीपाला, तरकारी, अन्नधान्य घेऊन येताना त्यांना 1 रोड त्यांनी कायमस्वरूपी द्यायला पाहिजे. 1 रोडची फक्त आम्ही मागणी करतो आहे का की हा सगळा जो पुरवठा आहे तो सुरळीत चालण्यात यावा म्हणून. परंतु या बाबतीत कुठलाही निष्कर्ष किंवा चर्चा न करता त्यांनी डायरेक्ट आमच्यावरती बंदीचा अंमलबजावणी सुरुवात केलेली आहे. आताच हे बघा, माझे एक वाहतूकदार आहेत, त्यांची अडचण तुम्ही समजून घ्या. ते काय म्हणतात ते. काय अडचण? मी स्वतः काल 6 वाजता आलो होतो आंबा घेऊन, पण मग गाडी बाहेरच ठेवली होती. तर रात्री 11 वाजता गाडी आत होती. रात्री 11 वाजता? हो, आज पण गाडी पार्किंगलाच लावलेली, खाली झाली, पण आता कॅरेट भरून जाताना येणार बाय. अपघात देखील होत आहेत मात्र या वाहनांमुळे आपण 1-2 पाहू शकतो पुण्यात घडलेले आहेत. त्याबद्दल का नाही, अपघाताचं समर्थन कुठलीही राज्यातील संघटना करत नाही. हे प्रत्येक आमचं टार्गेट असतं की विना अपघात वाहनं रोडवर आले पाहिजे. जो अपघात पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे की मोठे म्हणजे वाहतुकीत जे मोठे ट्रक आहेत त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते आणि ती सोडवण्यासाठी हा निर्णय घ्या. सगळं मान्य आहे मला, परंतु शेवटी जीवनावश्यक वस्तूची एक चेन आहे. ती चेन परिपूर्ण करण्याकरता वाहनं ही रस्त्यात तुम्ही काहीतरी एक वेळ ठरवून द्या ना. 24 तासाची बंदी हा पर्याय होऊ शकत नाही. तुम्ही एक ठराविक वेळ, एक रस्ता ठरवून द्या. त्या रस्त्याने लोक वाहतूकदार येतील, त्या रस्त्याने जातील. आता हा बिचारा 3 दिवस जर थांबला तर त्याला काय आर्थिक परवडणार आहे? 10-15 हजार रुपयाचं भाडं आणि 3 दिवस त्याचे एका ट्रिपला गेले. त्यामुळं पुण्याकडं येणारा वाहतूकदारच तयार नाही आहे.
या सगळ्या बाबीचा विचार करता पुण्यात ट्रकवाले संपूर्ण भारतातनं माल घेऊन यायला तयार होत नाही. बरं, किती संघटना आहेत तुमच्यावर, पुण्यातल्या आहेत की राज्यात? नाही, हे महाराष्ट्र राज्यातल्या राज्य पातळीवरच्या ज्या 4-5 प्रमुख संघटना आहेत आणि पुण्यातल्या सगळ्या म्हणजे कसं आहे की ट्रकच्या संघटना आहे, बसची संघटना आहे, ट्रेलरची संघटना आहे, टँकरची संघटना आहे. या 4ही संघटना आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिलेला. हां, राज्यात पण आहे, राज्यातल्या आणि शहरातल्या पण या सगळ्या संघटनांनी सहभाग केले. बरं, आता शेवटचा प्रश्न तुमच्याकडं. या मागण्या तुम्ही मान्य होत नाही तोपर्यंत या सगळ्या ट्रक चालक असतील किंवा बस चालक असतील बंद पुकारलेला आहे. हा किती दिवस असणार आहे? कोणाकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे? हा तर आम्ही स्वेच्छेने बेमुदत बंद केलेला आहे. जोपर्यंत राज्य शासन, जसं की तुम्ही आता मगाशी प्रश्न विचारला, अपघात होतात, अपघाताचं समर्थन कोणताही मोटार मालक संघटना करत नाही. जर तुम्हाला अपघात नको असेल, तुम्ही यावर पर्याय का शोधत नाही? आज आमच्या संघटनेने राज्य शासनाकडे वेळोवेळी रिंग रोड असेल किंवा हे मार्केट इतर ठिकाणी स्थलांतर करा अशी मागणी करत असेल तर तुम्ही ते मार्केट बाहेर काय घेऊन जात नाही. तुम्ही जर हे मार्केट बाहेर घेऊन गेले तर ऑटोमॅटिकच हे वाहनं बाहेर जातील, शहरामधला वाहतुकीदान कमी होईल, अपघाताचं प्रमाण कमी होईल. त्यावर तुम्ही उपाययोजना करत नाही आणि सर्वात बंदी घालता. तुम्हाला औषध पाहिजेत, तुम्हाला अन्नधान्य पाहिजेत, तुम्हाला पाणी पाहिजेत, सगळं पाहिजेत, तुम्हाला ते वाहनं नकोत, असं कसं शक्य आहे? आत्ता ह्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. हा त्रास सर्वसामान्य 1-2 मोटार मालकाला असह्य झाल्यामुळे हे स्वयंघोषित आम्ही बंद केलेला आहे. हा बेमुदत चालणार आहे. नक्की जर आपण पाहू शकतो, जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा बंद हे कायम ठेवणार आहेत. मात्र वाहतुकीला जर आपण पाहिलं तर अवजड वाहनांना ई चलन दिला जातो, त्यामध्ये त्यांचं मोठं नुकसान होतं. हा चलन 5 ते 10 हजार या रकमेचा असतो, त्यामुळे वाहतूकदारांना मोठा फटका यामुळे बसत असतो. आणि याविरोधात आता हा जो बंद आहे तो पुकारण्यात आलेला आहे. मात्र हा किती दिवस चालू राहणार आहे किंवा सरकार याची दखल काय घेतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.